पाहुयात स्पेशल रिपोर्ट। देशाच्या उत्तर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। अनेक भागांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर मध्य प्रदेशच्या 1-2 नाही तर तब्बल 45 जिल्ह्यांना अलर्ट दिला गेलेला आहे। राज्याच्या डोंगराळ भागात स्थिती अतिशय दारुण झालेली आहे। पाहुयात यावरचा हा रिपोर्ट। महाराष्ट्रात थोडी उसंत घेतलेला पाऊस उत्तरेत मात्र धुमाकूळ घालतोय। दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह मध्य प्रदेशात दारुण स्थिती आहे। उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग, अलकनंदा या भागात जोरदार पाऊस झालाय। सर्वात जास्त नुकसान हिमाचल प्रदेशात झालंय। मंडीच्या खासदार कंगना रनौत पाहणी करून नागरिकांना आधार देण्याचे काम करतात। मैं इतना कहूंगी कि मैं यहाँ के बड़ा दिल दुखा है कि लोगों को इतना ज्यादा जो है लोगों को त्रासदी हुई है, उनका इतना नुकसान हो गया है। तो अब कोई हम लोग किसी पे छींटे फेंकने की बात यहाँ नहीं करना चाहते, लेकिन जो फंड देंगे वो उसका ब्यौरा भी लेंगे। आप देखिए ये बात पक्की है। इथे ढगफुटी, भूस्खलन आणि पावसामुळे अनेक मार्ग बंद पडले। लैंडस्लाइड की वजह से अवरुद्ध हो चुका है और काफी जो है यहाँ लैंडस्लाइड हुआ है, पूरी पहाड़ी नीचे गिर गई है। तो जो है हम टूरिस्टों से अभी विनम्र निवेदन करते हैं कि वो जो है अपने घरों में रहें। चंबा, मंडी आणि कांगडा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडलाय। इथे 243 रस्ते बंद झालेत। उत्तराखंडमधील 16 जिल्ह्यांबरोबर उत्तर प्रदेशमधील सहारनपूर, शामली, बरेली, पिलभीत इथे ऑरेंज अलर्ट आहे। तर मध्य प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार उडवून दिलाय। तब्बल 45 जिल्ह्यांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केलंय आणि पुढील 24 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनही सतर्क आहे। इथे जुलैच्या सुरुवातीला मान्सूनने धो-धो कोसळायला सुरुवात केल्यानं नद्यांनी धोक्याची पातळी गाठली। त्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर आणखीन वाढलाय। छत्तरपूर, शहडोल, उमरिया, सतना, सिधी, शिवपुरी, रेवा, नर्मदापुरम आणि भोपाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस काही उसंत घेत नाहीये। शहडोलमध्ये 10 इंचहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। छत्तरपूर जिल्ह्यातल्या खजुराहोमध्ये 6.5 इंच आणि नवगावमध्ये सुमारे 4 इंच पाऊस पडलाय। सतनाच्या चित्रकूटमधील रामघाट आणि भरतघाटसह अनेक प्रमुख घाट पाण्यात बुडालेत। शहडोलमध्ये मुसळधार पावसामुळे बनसागर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत। त्याचबरोबर जबलपूरमधील बरगी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। तर उमरिया इथे जोहिला धरणाचे 2 दरवाजे उघडले गेलेत। पाऊस असाच सुरू राहिल्यास आणखीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासात पूर्व मध्य प्रदेशात शहडोल, सतना, रेवा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। शहडोल जिल्ह्यातील ब्योहारीमध्ये सर्वाधिक 251 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्याचबरोबर सतना जिल्ह्यातील माझगावमध्ये 238.4 मिलीमीटर, संपूर्ण सतना जिल्ह्यामध्ये 195 मिलीमीटर, रेवा जिल्ह्यातील गुढामध्ये 220 मिलीमीटर, रेवा जिल्ह्यातील हुजूरमध्ये 205 मिलीमीटर आणि रेवा शहरात 203.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर राजधानी भोपाळमध्ये रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाची हजेरी होती। तर बैतूल, हरदा, खंडवा, खरगोन, झाबुआ, धार, रतलाम, मंदसौर, नीचम, गुना, अशोकनगर, शिवपुरी, ग्वाल्हेर, मुरैना, शोपूर, दमोह, छत्तरपूर, टिकमागड आणि निवारीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर भोपाळ, विदिशा, रायसेन, सिहोर, राजगड, नर्मदापुरम, इंदोर आणि उज्जैनसाठी सुद्धा रेड अलर्ट दिला गेलाय। नर्मदा नदीचं पाणी आजूबाजूच्या भागात शिरलंय। पाण्याबरोबर चिखल, घाणही घरात शिरली आहे। त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली। टिकमगडमध्ये, कुंडेश्वरमध्ये अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शाळेच्या इमारतीमध्ये पाणी शिरलंय। मध्य प्रदेशमधील रेवामध्ये 500 कोटी खर्चून विमानतळ बांधण्यात आलंय। मात्र या पावसात त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे। 9 महिन्यामध्येच विमानतळाची भिंत कोसळली आहे। तर छत्तरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे दालोन गावाच्या आजूबाजूच्या परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। पुरात अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरू आहे। नदी का बहाव बहुत तेज है और रेस्क्यू कार्य करना भी बहुत कठिन हो रहा है, लेकिन हमारा कोशिश ये रहेगी कि तत्काल से तत्काल रेस्क्यू कार्य पूरा किया जा सके। इंदोर बैतूल नॅशनल हायवेवरती कालीसिंध नदीवरील पुलावरून पाण्यातून वाट काढताना भरधाव कार नदीपात्रात कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। मुनेरामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता।
त्यामुळे शहराच्या विविध भागात रस्त्यांवर 2 फुटांपेक्षाही जास्त पाणी होतं. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय. सध्या मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. त्यामुळे पुढचे 24 तास मध्य प्रदेशसाठी महत्त्वाचे आहेत. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.